नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि सगळ्यांना सर्वप्रथम शुभप्रभात आणि श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संडे आणि संडे असल्या कारणाने बऱ्यापैकी सगळेच कामं उशिरा असतात, तरी पण उठणं मात्र त्याच टायमिंगला होतं. सकाळी लवकरच उठले होते, छानपैकी एक्सरसाइज केली, जास्त नाही पण एक 10 मिनटं करते आणि त्यानंतर एक 5 मिनटं मेडिटेशन करते. असे सगळे मिळून एक 15 मिनटं मी माझ्यासाठी काढते सकाळचे. त्यानंतर मेडिटेशन वगैरे केल्यावरती बऱ्यापैकी छान वाटतं, खूप छान पॉझिटिव्हिटी भेटते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून. त्यानंतर मी खाली आले आणि छानपैकी खिचडी परतून घेतली, कारण आज जेवण बनवायला सुट्टी होती. आज असंच काही ना काही खाऊन किंवा बघूयात दुपारी काय बनवायचं काय नाही. आता तर अजून तर काही ठरवलं नाही. आणि छान खिचडी परतून घेतली आणि थोडीशी बाकी ठेवली. म्हटलं उद्या वेदाला फ्रीज परतून देता येईल, फ्रीजमध्ये ठेवून दिली. मग त्यानंतर हे परवा दिवशी आपण जे झाडं आणले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 2 दिवसांनी ते लावेल. तर मी ते एक कालच लावलं आणि एक जे बाकी होतं ते तर मी आज लावून घेणार होते. तर मी आधी कुंडीतली माती सगळी काढून घेतली, थोडीफार कुंडी मोकळी केली आणि मग नंतर ह्या झाड मी त्यात लावून घेतलं फुलांचं. ॲक्च्युली मला हे फुलांचे झाड फार आवडतात आणि हा कलर माझा खूप फेवरेट आहे. एक कलर माझ्या आवडीचा होता आणि एक कलर विकीच्या आवडीचा होता. तर मी छान असं त्यात कुंडीत लावून घेतलं झाड. मला असे झाडं वगैरे लावायला फार आवडतात. बऱ्यापैकी आता माझं चाललं आहे की टेरेसवरती पण लावायचेच झाडं, पण त्याला अजून खूप सारा वेळ जाणार आहे. तर म्हटलं तोपर्यंत आपली हौस अशीच कुंड्यांमध्ये झाडं लावून भागवून घेऊयात. तर म्हटलं ठीक आहे, झाडे वगैरे लावले. आणि त्यानंतर विकी बाहेर गेला होता, तर तो परत आला आणि येता येता त्याने वडापाव आणला होता. तर मग खाली आले होते मी मम्मीकडं. तर दिदी साड्यांना पिको फॉल करत होती, कारण मम्मी आता बाहेर जाणार आहे नर्मदा परिक्रमेला. तर बऱ्यापैकी शॉपिंग तिने केली होती, आता जायचं बाहेर म्हटल्यावर. आणि मी मस्त सगळ्यांनी छान वडापाव खाल्ला, एन्जॉय केला. आणि असाच आमचा संडे आजचा असाच गेला, काही बाहेरचं खाण्यात, काही झाडं वगैरे लावण्यात, तर काही असं दंगामस्ती करण्यात असाच गेला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.